परश्या लय भारी पार्टी दिली आहे तू आज आम्हाला. परश्या एक नंबर मित्रा. सगळ्या बाटल्या संपल्या, आता तुला अजून ऑर्डर करायला लागणार. पोरांनो 20 बिअर आणलेल्या, पैसे संपले की राव. ए पारशे, अरे तो मित्रांसाठी एवढं नाही का करू शकत? अरे वा, चांगली पार्टी चालली की तुमची तर. ए भाऊ, तू पित नाही तर आम्हाला तर पिऊन दे ना सुखानी. ए परश्या, मागव ना आपल्याला 4-5 बियर अजून. अरे भाऊ, तुमच्यासाठी जीव पण हाजीर आहे. थांब, सोय करतो. पप्पा, मला अर्जंट 5,000 रुपये पाहिजेत. कॉलेजमध्ये नवीन पुस्तक आलं, ते घ्यायचंय. अरे पोरा, 2 दिवसापूर्वी तर 5,000 पाठवलं होतं की रे तुला. अहो पप्पा, मग एवढ्या भारी कॉलेजमध्ये टाकायला मी तुम्हाला सांगितलं होतं का? तुला लगेच लागणार आहे तर पैसे. हा, अर्जंट पाहिजेत. एक 5-10 मिनिटं थांबतो का? मी कोणाच्या तर फोनवरनं टाकायला होतो. हा, पाठवा लवकर. काय झालं? अरे तुला आहे ना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. पोरांना दारू पाजायला बापाशी खोटं बोलून पैसे मागतो तू. अरे बापाला काय करणार रे? अरे वा, सलूट आहे मित्रा तुला. चांगला येड्यात काढतोय बापाला तू. ए बाबा, माझ्या बापाचा माझ्यावर लय जीव आहे. बाप मला 2 मिनिटात पैसे देतो. अरे बापाचा तुझ्यावर जीव आहे ना, त्याच गोष्टीचा तर फायदा उचलतोय ना तू. तिकडे बाप आहे ना तुमचा मरमर मरतो, स्वतःसाठी कधी 100 रुपये पण खर्च करत नाही रे. अरे तो बाप आहे ना साधी 200 रुपयाची चप्पल पण कधी स्वतःला घेत नाही. पण तुम्ही कॉलेजला जाता म्हणून तुम्हाला ना ब्रँडेड शूज घेऊन देतो. तो कधी आहे ना स्वतःसाठी आहे ना साधा बनेन फाटलेला असला ना तरी तो बनेन कधी लवकर विकत घेत नाही. पण तुम्हाला आहे ना सगळे ब्रँडेड शर्ट घेतो, ब्रँडेड पॅन्टी घेतो. अरे प्रत्येक बापाला वाटत असतं ज्या गोष्टी मला नाही ना मिळाल्या त्या माझ्या मुलाला मिळायला पाहिजे. मला नाही ना चांगलं शिक्षण करता आलं तर माझ्या मुलाला चांगल्या शाळेत चांगल्या कॉलेजमधनं शिक्षण घेता आलं पाहिजे. याच्यासाठी तो धडपड करत असतो रे. तो स्वतःसाठी ना मित्रा कधी 1 रुपये पण खर्च करत नाही, लक्षात ठेव. पण तुझ्यासाठी आहे ना 1-1 रुपये जमा करून आहे ना पैसे जमा करून ठेवतो. बाबा माझा पोरगा चांगलं शिक्षण करतंय, त्याला कुठं कमी पडलं नाही पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट पुरवायचा तो प्रयत्न करतो आणि त्याचा तुम्ही काय गैरफायदा घेता? असं बापाशी खोटं बोलता आणि असं दारू बिरूला पैसे उडवत बसता. ज्यांच्याजवळ बाप नाही ना त्यांना जाऊन विचार बापाची किंमत काय असती. अरे तुमच्याजवळ बाप आहे ना तर त्या बापाची आहे ना किंमत करायला शिका. नाहीतर आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये कधीच चांगला होणार नाही, लक्षात ठेव. नाही भाऊ, चुकलं माझं. या पोरांच्या नादी लागून मी असं वागत होतो. इथून पुढे आयुष्यामध्ये मी असं कधीच करणार नाही. बापाची किंमत करायला शिक मित्रा.